आज एक निवेदन तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. नेमका निवेदनाचा काय विषय आहे? निवेदनाचा विषय असा आहे की फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये माझा उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झाला होता. मी हायकोर्टात गेलेलो आहे. जिल्हा न्यायालयाने माझा अर्ज रद्द केल्यानंतर मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टात गेल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या निवडणुका पुढे ढकलल्या. 9 तारखेला मला संधी होती, पण हायकोर्टाने काही वरील निर्णय सांगितल्यामुळे तो न्यायालय प्रक्रियेचा भाग आहे. ती निवडणुकीची तारीख 22 तारीख दिली. त्यानंतर मी फलटण शहरामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो की नगराध्यक्षपदाचा फॉर्म झाल्यानंतर, पण माझा निर्भीड आणि संविधानाविषयी माझं असणारं वागणं पाहून फलटण तालुक्यातील बरेचसे लोक माझ्या भेटीला येत होते. या भेटीच्या दरम्यान काही लोकांनी आम्हाला सांगितलं की काही जे तुमच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यातलं उदाहरण घ्या, आमच्या शमशेर नाईक निंबाळकर यांनी काही घोटाळे वगैरे केलेले आहेत. त्यामध्ये मीही थोडा व्यतीत असलेलं, माझाही फॅमिलीचा आहे. फलटण ट्रेडर्समध्ये झालेला एक घोटाळा आहे, पण मी ही माहिती त्यांनी ॲफिडेविटमध्ये दाखल केली का नाही हे पाहण्यासाठी वेबसाईट चेक केले असता वेबसाईटमध्ये ॲफिडेविट कुठंच मला ते निदर्शनास आले नाहीत किंवा ते कुठेही प्रसिद्ध केले गेले नाहीत. मी नगरपालिकेमध्ये जाऊन त्याची माहिती घेण्याचा विषय केला असता त्या ठिकाणी कोणतंही ॲफिडेविट आम्ही प्रसिद्ध केले नाही अशी त्यांच्याकडून माहिती दिली जाते. 2022मध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही जे काही उमेदवार तुमचं ॲफिडेविट दाखल करतात ते ॲफिडेविट तुमचे प्रसिद्ध करणं गरजेचं असेल. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मी माढा लोकसभा 2024 स्वतः लढलेली आहे. माझा हा उमेदवारी आहे आणि त्या उमेदवाराचा ॲफिडेविट तुम्हाला पाहता येतं. अशा प्रकारचं कोणतंही ॲफिडेविट नगरपालिकेमध्ये मला पाहायला मिळालं नाही. आणि मी जे काही शमशेरदादांबद्दल आज ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, म्हणजे मी काय वैयक्तिक कुणाच्या द्वेषातून केले नाही, पण मला ते ॲफिडेविट न मिळाल्याने फलटण तालुक्यात मी ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस लोकांकडून मला ज्या माहिती मिळाल्या होत्या, मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्यामुळं त्यांची जी माहिती आहे ती माहिती आणि त्याची तपासणी करण्यास मी संबंधित आज कलेक्टरांना भेटलेलो आहे. त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. कलेक्टरांनी अर्ज घेऊन घेतलेला आहे. पण मूळ मुद्दा असा राहतो की निवडणुका या निपक्षपणे चालता आहेत का? जे ॲफिडेविट दाखल होणं गरजेचं आहे, जे लोकांना कळलं पाहिजेत की आपला उमेदवार गुन्हेगार आहे, दहशतवादी, स्वच्छ प्रतिमाचा आहे, त्यांनी किती गुन्हे दाखल केले, त्याच्यावरती झालेले आहेत, त्याची प्रॉपर्टी किती आहे, त्याच्यावरती देणी किती आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती उमेदवाराची जनतेला माहिती असणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतं. पण या निवडणूक आयोगाने आणि स्थानिक निवडणुकांनी अशा प्रकारचं कोणतंही ॲफिडेविट या ठिकाणी दाखल केलेली दिसत नाहीत की जनतेच्या समोर खुली दिलेत नाही. 2022च्या जजमेंटमध्ये अजून एक गोष्ट उल्लेख आहे की त्या तुम्ही जे ॲफिडेविट येचाल, ॲफिडेविटमध्ये जी तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल ती गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातले जे काही गोष्टी असतील त्या पेपर न्यूज चॅनलच्या पेपरमध्ये 3 वेळा प्रसिद्ध करणे आणि इलेक्ट्रिक मीडियामध्ये एकदा दाखवणं हे कंपल्शन आहे. आणि निवडणूक आयोगाच्या खर्चामध्ये त्याचे उल्लेख येणं गरजेचं आहे. पण अशी कोणतीही प्रक्रिया इथं आज तारीख निवडणुकीच्या 2 दिवस तुम्ही कदाचित वाटेल की तू शेवटच्या क्षणी हे का करतोय, पण मी एक संविधान कायदा मानणारा माणूस असल्यामुळे आणि मला फलटणचे उमेदवार शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या संदर्भातली जी काय माहिती मिळाली, मुळात असं आहे की भाजप सरकार निवडणुकावरती आयोगावरती दबाव तयार करतंय का? देशाच्या इतिहासात पहिल्यांदा निवडणूक पुढे ढकलण्याची, मतदानाच्या 2 दिवस अगोदर पुढे ढकलण्याची जी प्रक्रिया देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली. यामागे जो खेळखंडोबा निवडणूक आयोग आणि न्यायालय आणि सामान्य जनता ह्या प्रक्रियेमध्ये तो सगळा ढवळून निघालेला आहे. आणि माझं असं मागणी की ह्या चुकीच्या पद्धतीने जर देशातल्या निवडणुका होणार असतील तर देश कुठंतरी हुकुमशाहीकडेच चाललेला आहे. आणि जर देश हुकुमशाहीकडे चाललेला नाही तर महाराष्ट्रातल्या आत्ता झालेल्या 246 नगरपालिका आणि 42 ज्या नगर परिषद आहेत त्या सर्व निवडणुका तात्काळ रद्द करावा. माझा वैयक्तिक न्यायालयाचा, मी आता फलटणचा उमेदवार आहे, मी महाराष्ट्राचा, हा विषय फक्त फलटणचा नसून महाराष्ट्रातला आहे. या गोष्टीवरती माझा न्यायालयात तर विषय आहेच, पण आता जिल्हाधिकारी जे सध्याचे आहेत ते यावरती काय निर्णय घेत आहेत हे पाहूया आपण. अनिकेत राजेंच्या बाबत पण ॲफिडेविट जाहीर झालंय काय, त्यांनी काय प्रसिद्ध केलंय का याबाबतचं काय? कसं झालेलं आहे, मी माहिती घेतलेली आहे तर कुठल्याच उमेदवाराचं ॲफिडेविट झालेलं नाही. ॲज पर पार्टी रूल, म्हणजे निवडणुकीत आपण ज्यावेळेस कोर्टात जातो, मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्यामुळे ते सर्व उमेदवारांची नावं मला त्या तक्रारीत घ्यावीच लागतात. आणि निवडणूक आयोगाला बी पार्टी, म्हणजे हायकोर्टात ही पार्टी आहेत आणि आजच्या तक्रारी अर्जापदा बी नगराध्यक्ष पदाच्या पार्टी आहेत. फक्त शमशेर नाईक निंबाळकरांच्याबद्दलचे मला माहिती मिळाल्या ते मी निदर्शनास आणून दिलेलं आहे. यदा कदाचित दादांचं ॲफिडेविट निघालं तर सगळ्याच उमेदवारांचं ॲफिडेविट निघेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.